विद्यार्थी मित्र हो नमस्कार. मी राजीव ढेरे आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 5वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी करणार आहोत. यासाठी आपण भाषा या विषयातील सुसंगत वाक्यांचा परिचय याविषयी जाणून घेणार आहोत. इयत्ता 5वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भाषा या विभागात सुसंगत वाक्यांचा परिच्छेद या घटकावर आधारित 3 प्रश्न विचारलेले असतात. या 3 प्रश्नात दिलेल्या 3 वाक्यांपैकी प्रत्येक वाक्यातील एक शब्द गाळलेला असतो. या 3 वाक्यांचा प्रश्नांचा एकमेकांशी संदर्भ असतो, म्हणजेच 3ही वाक्य एकमेकांशी पूरक असतात. सुसंगत वाक्याचा परिच्छेद यामध्ये पहिला प्रश्न वाचल्यानंतर मुलांना उत्तर सोपे वाटते व पर्याय पटकन छायांकित करतात. त्यानंतर दुसरा प्रश्न वाचल्यानंतर पहिल्या प्रश्नांचा संदर्भ आल्याने पहिल्या प्रश्नाचा पर्याय चुकीचा वाटतो व मुले खाडाखोड करतात. म्हणून सर्व मुलांना सांगावीसे वाटते की सुसंगत वाक्याचा परिच्छेद यामधील 3ही प्रश्न नीट वाचावेत, समजून घ्यावेत, रिकाम्या जागी भरावयाचे शब्द आधी मनात ठरवावेत आणि मग सर्व वाक्यांचा अर्थ सुसंगतपणे जुळवून आल्यानंतरच उत्तराचे पर्याय क्रमांक छायांकित करावे. अशा प्रकारे सर्व प्रश्नांचे पर्याय पूर्ण विचार करून उत्तराचे पर्याय छायांकित करावेत. सुसंगत वाक्यांच्या परिच्छेदावरील प्रश्न सोडविताना घ्यावयाची काळजी. 3ही प्रश्न काळजीपूर्वक वाचा, तसेच 3ही प्रश्नांचे अर्थ समजून घ्या. प्रत्येक प्रश्न गडबडीत वाचून लगेच पर्याय निवडू नका. काही वेळेस शेवटच्या वाक्यावरून पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळते, म्हणून सर्व प्रश्न वाचल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे पर्याय नीट वाचून उत्तराचा पर्याय निवडा. विद्यार्थी मित्र हो, चला तर पाहूया काही निवडक सुसंगत वाक्यांच्या परिच्छेदावरील काही प्रश्न. प्रश्न: रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा आणि प्रश्नासमोर अचूक पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा. प्रश्न पहिला: सर्वजण टिंब 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 जमले. पर्याय 1 मंडपात, 2 शाळेत, 3 वर्गात आणि 4 मैदानावर. प्रश्न 2: सर्वांच्या हातात टिंबटिंब होत्या. पर्याय 1 वह्या, 2 अक्षता, 3 गोट्या आणि 4 घुंगर काट्या. प्रश्न 3: बाईने दिलेला टिंबटिंब सर्वांनी लिहिला. पर्याय 1 उदाहरणे, 2 निबंध, 3 कविता आणि 4 सूचना. आता आपण हे 3ही प्रश्न काळजीपूर्वक वाचलेले आहेत. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय शोधताना आपण घाई गडबड न करता 3ही प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की बाईने दिलेला निबंध सर्वांनी लिहिला, कारण तिसऱ्या प्रश्नामध्ये इथे निबंध हा पर्याय अचूक आहे. कारण उदाहरणे सर्वांनी लिहिला वाक्य होऊ शकत नाही, कविता सर्वांनी लिहिला वाक्य चुकीचं आहे आणि सूचना सर्वांनी लिहिला वाक्य चुकीचं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 3चा निबंध हा दुसरा पर्याय अचूक आहे. आता इथे निबंध सर्वांनी लिहिला आहे म्हणजे सर्वांच्या हातात निबंध लिहिण्यासाठी वह्या होत्या, म्हणून दुसऱ्या प्रश्नाचा पर्याय 1 वह्या हा बरोबर आहे. आणि हे सर्व वर्गामध्ये घडलेलं असतं, म्हणून सर्वजण वर्गात जमले हे वाक्य बरोबर आहे आणि म्हणून पहिल्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 हा अचूक आहे. अशा पद्धतीनं सुसंगत वाक्यांच्या परिच्छेदाचे प्रश्न जे आहेत ते एकमेकांशी पूरक असल्यामुळे 3ही प्रश्न समजून घेऊन आपण उत्तरं शोधावयाची आहेत. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न: रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. प्रश्न पहिला: दुष्काळी प्रदेश टिंब 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 हिरवाईने नटला. पर्याय आहेत 1 उन्हामुळे, 2 पावसामुळे, 3 महागाईमुळे आणि 4 नापिकीमुळे. प्रश्न 2: सर्व
टिंब 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 दुथडी भरून वाहू लागली. पर्याय आहेत: 1 नदी नाले, 2 डबकी, 3 तलाव आणि 4 धरणे. प्रश्न तिसरा, निसर्गाच्या कृपेमुळे बळीराजा टिंब टिंब टिंब. पर्याय आहेत: 1 धास्तावला, 2 झेपावला, 3 सुखावला आणि 4 निढावला. आता आपण अशा प्रकारे तिन्ही प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचलेले आहेत. पहिला प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दुष्काळी प्रदेश टिंब टिंब हिरवाईने नटला. आता हिरवाईने नटतो म्हणजेच तिथे भरपूर पाऊस पडतो, म्हणून पहिला प्रश्नाचं बरोबर पर्याय आहे पावसामुळे. आणि ह्या पावसामुळे सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागले, असा दुसऱ्या प्रश्नाचा पर्याय बरोबर येणार आहे. त्यानंतर निसर्गाच्या कृपेमुळे बळीराजा, आता चांगला पाऊस पडलेला आहे त्यामुळे काय होणार आहे, बळीराजा म्हणजे शेतकरी हा सुखावणार आहे, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचा बरोबर पर्याय येणार आहे सुखावला. म्हणजे पहिल्या प्रश्नाचा बरोबर पर्याय येणार आहे पावसामुळे, दुसऱ्या प्रश्नाचा बरोबर पर्याय येणार आहे पहिला पर्याय नदी नाले आणि तिसऱ्या प्रश्नाचा बरोबर पर्याय येणार आहे 3 सुखावला. पुढील प्रश्न पहा. प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. प्रश्न पहिला, श्रेयाचे वडील शहरातील नामांकित टिंबटिंब होते. पर्याय 1 प्रशिक्षक, 2 डॉक्टर, 3 शिक्षक आणि 4 प्राध्यापक. प्रश्न 2, त्यांच्याकडे टिंब 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 सतत रीग असे. पर्याय 1 विद्यार्थ्यांची, 2 खेळाडूंची, 3 लोकांची आणि 4 रुग्णांची. प्रश्न 3, ते गरीब लोकांना टिंब टिंब मोफत देत. पर्याय 1 सल्ला, 2 ज्ञान, 3 औषध आणि 4 धान्य. अशा प्रकारे आपण सुसंगत वाक्याच्या परिच्छेद तयार करण्यासाठी आपण तिन्ही प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचलेले आहेत. आता श्रेयाचे वडील शहरातील नामांकित, इथे पटकन गडबड न करता 4ही पर्याय लिहिले तरी ते बरोबर आपल्याला वाटतात, परंतु पुढच्या वाक्यांचा संदर्भ लक्षात घेतल्यास डॉक्टर हा पर्याय बरोबर वाटतो आणि म्हणून श्रेयाचे वडील शहरातील नामांकित डॉक्टर होते हे वाक्य बरोबर आहे. आणि प्रश्न दुसरा, त्यांच्याकडे रुग्णांची सतत रीग लागत असे, कारण डॉक्टर होते म्हणजे डॉक्टरांशी संबंधित रुग्ण असतात, म्हणून रुग्णांची हा पर्याय इथं बरोबर आहे. आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये आता रुग्णांना मोफत काय मिळत असेल तर औषध, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 3 औषध. ते गरीब लोकांना औषध मोफत देत. अशा प्रकारे तिन्ही प्रश्नांची सांगड घालून आपल्याला हा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पूर्ण करायचा असतो. आता आणखीन काही पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. प्रश्न 1, भर चौकात टिंबटिंब खेळ चालला होता. पर्याय 1 दरवेशाचा, 2 मदारीचा, 3 डोंबाऱ्याचा आणि 4 गारुड्याचा. प्रश्न 2, तो एका हाताने टिंबटिंब वाजवत होता. पर्याय 1 डमरू, 2 ढोलकी, 3 बासरी आणि 4 पुंगी. प्रश्न तिसरा, त्याच्या तालावर लांब शेपटीचा टिंबटिंब विविध करामती करत होता. पर्याय 1 साप, 2 अस्वल, 3 नंदीबैल आणि 4 माकड. अशा प्रकारे आपण सुसंगत वाक्याचा परिच्छेदावरील तिन्ही प्रश्नांचं नीट समजून घेऊन वाचन केलेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथे तिसरा पर्याय प्रश्न आहे की त्याच्या तालावर लांब शेपटीचा माकड, लांब शेपटीचा हा माकड असतो, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचा बरोबर पर्याय माकड येतो. आणि मग माकडाचा खेळ करून दाखवणारा त्याला मदारी म्हणतात, म्हणून पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला भर चौकात मदारीचा खेळ चालला होता असा पर्याय बरोबर येणार आहे. आणि प्रश्न दुसरा,
मदारीच्या हातामध्ये डमरू असतो आणि म्हणून तो एका हाताने डमरू वाजवत होता असा पर्याय बरोबर आहे. म्हणून पहिल्या प्रश्नाचा दुसरा पर्याय बरोबर आहे मदारीचा. दुसऱ्या प्रश्नाचा पहिला पर्याय बरोबर आहे डमरू आणि तिसऱ्या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 4 माकड. आता आपण पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करूया. प्रश्न पहिला, आपल्या शेतात टिंबटिंब कामात दंग झाला होता. 1 शेतमजूर, 2 शेतकरी, 3 फडकरी आणि 4 कर्मचारी. प्रश्न 2, तो खुरप्याने पिकातील टिंब काढत होता. 1 रोपे, 2 झाडे, 3 खत आणि 4 तण. प्रश्न तिसरा, त्यामुळे त्याला भरघोस टिंब मिळणार होते. 1 पैसा, 2 उत्पन्न, 3 संपत्ती आणि 4 तण. अशा प्रकारे सुसंगत वाक्याच्या परिच्छेदातील तिन्ही प्रश्न, तिन्ही वाक्य आपण वाचलेले आहेत. त्यावरून लक्षात आलं असेल की हा शेतकरी आणि शेतीविषयी वाक्य आहेत आणि म्हणून पहिल्या प्रश्नामध्ये आपल्या शेतात शेतकरी कामात दंग होता असा बरोबर पर्याय येणार आहे 2 शेतकरी. दुसऱ्या प्रश्नामध्ये तो खुरप्याने पिकातील काय काढत होता, तण काढत होता आणि म्हणून दुसऱ्या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 4 तण. आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला त्यामुळे त्याला भरघोस उत्पन्न मिळणार होते म्हणून बरोबर पर्याय आहे 2. अशा प्रकारे या तिन्ही वाक्यांच्या प्रश्नांचा एकमेकांशी सांगड घालून आपण हा सुसंगत वाक्याचा परिच्छेदावरील प्रश्नांचे बरोबर क्रमांकांचे पर्याय छायांकित करावयाचे आहेत.